मंडळी, राज्यातील हाय व्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या कर्जत जामखेडमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं रोहित पवारांना तर भाजपनं विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना इथून रिंगणात उतरवलंय. त्यामुळेच मागील वेळेप्रमाणेच यावेळी सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठी चुरस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतेय. दरम्यान सध्या सामान्य मतदारांच्या पाणी, रस्ते, वीज, रोजगार, शेती उत्पादनाला बाजारपेठ आदी समस्या बाजूलाच पडत असून इथं भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा या मुद्द्याभोवतीच इथला प्रचार फिरत असून अशातच दोन्हीही उमेदवार सध्या विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसतायत. मंडळी, दुष्काळ आणि बेरोजगारीच्या प्रश्नानं वेढलेल्या या मतदारसंघामध्ये यावेळी होणाऱ्या हाय व्होल्टेज लढतींमध्ये एकमेकांवर टोकाचे टीकेचे बाण सोडत असताना भाजपचे नेते पाशा पटेल यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदेंच्या प्रचारार्थ सभेत असभ्य आणि अश्लील भाषा वापरून केलेल्या चुकीच्या हातवाऱ्यामुळे सध्या त्यांच्यावरती टीकेची झोड उठली असून यामुळेच कुठेतरी स्थानिक भाजप नेते बॅकफुटवर जाताना दिसतात. मंडळी, एकंदरीतच इथे सध्या चुरशीचा प्रचार होत असून दोन्हीकडील नेते आणि कार्यकर्ते मतदारसंघ सध्या पिंजून काढतायत. मंडळी, सध्या एकूणच इथलं राजकीय वातावरण काय आहे आणि गेल्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले रोहित पवार यंदाही बाजी मारणार की राम शिंदे मागल्या पराभवाचा वचपा काढणार, याचाच आढावा आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी. मंडळी, रोहित पवारांनी 2019 साली जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात पदार्पण करण्याचं ठरवलं तेव्हा बारामतीला खेटून असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघाची त्यांनी निवड केली. पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी असलेल्या रोहित पवारांनी निवडलेल्या या कर्जत जामखेडमध्ये त्यावेळी भाजपच्या राम शिंदे यांचं वर्चस्व होतं. ते तेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. राम शिंदेंना थेट रोहित पवार लढत देणार म्हणून या मतदारसंघाकडे त्यावेळी संपूर्ण राज्याचं लक्ष गेलं आणि लढतीची चुरस कमालीची वाढली. दरम्यान 2009 आणि 2014 अशा सलग 2 वेळा इथून आमदार आणि 2014 सालच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या राम शिंदेंचा त्यावेळी तब्बल 43,347 मतांनी पराभव करत रोहित पवारांनी त्यांची राजकीय कारकीर्द सुरू केली. केंद्रात आणि राज्यात सत्ता असून सुद्धा राम शिंदे यांना त्यावेळी आपला मतदारसंघ कायम राखता आला नाही. यावेळी झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या राम शिंदे यांनी त्यानंतरच्या 5 वर्षात गावोगावी फिरून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची तयारी चालूच ठेवली. दरम्यान या पराभवाची सल एवढी होती की अवघ्या काही महिन्यांपूर्वीच विधान परिषदेवरती संधी मिळून सुद्धा राम शिंदे यावेळी विधानसभा लढवतायत. दरम्यान सध्याच्या प्रचारात रोहित पवारांनी वापरलेल्या प्रचाराच्या क्लुप्त्या एकीकडे आणि राम शिंदे यांचा डोर टू डोर प्रचार दुसरीकडे, असं इथं सध्या प्रचार रंगत असल्याचं चित्र आहे. मंडळी, 2019च्या विजयानंतर सुरुवातीला 2.5 वर्ष भाजपमध्ये कोणी शिल्लक राहणार की नाही अशी परिस्थिती रोहित पवार यांनी निर्माण केलेली होती. मात्र पुन्हा एकदा आमदार झाल्यानंतर आणि राज्यात सत्ता आल्यामुळे राम शिंदे यांना बळ मिळालं आणि त्याचा वापर करत पुन्हा एकदा मतदारसंघात नाराज सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र करून ते मैदानात उतरले आहेत असं दिसतंय. मंडळी, कर्जत आणि जामखेड अशा 2 तालुक्यांचा मिळून हा एकत्रित मतदारसंघ असून या दोन्ही तालुक्यांची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आणि भिन्न आहे. दरम्यान सध्या दुष्काळ आणि बेरोजगारीचा मुख्य प्रश्न इथे आहे आणि या भोवतीच इथली निवडणूक फिरू शकते असं राजकीय जाणकार सांगतात. इथले बहुसंख्य शेतकरी कोरडवाहू शेती करतात. या मतदारसंघात उद्योगधंदे नाहीयेत. अशातच MIDC वरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात टीका देखील सुरू आहे. रोहित पवार यांनी पाटेगाव खंडाळा येथे MIDC मंजूर करून आणलेली होती. मात्र राज्यातील सत्ता बदल होताच शिंदे यांनी खांडवी कोंबडी परिसरात दुसरी MIDC मंजूर केली आणि पहिल्या MIDCला राज्य सरकारची मान्यता मिळू दिली नाही असं राजकीय जाणकार सांगतात. त्यामुळे नेमकी कोणती MIDC पूर्ण होणार आणि युवकांना रोजगार कुठे मिळणार हा मुद्दा इथे कळीचा ठरणार आहे. शिवाय या मतदारसंघामध्ये जातीची समीकरण सुद्धा महत्त्वाची ठरू शकतात. मंडळी, या मतदारसंघामध्ये मराठा मतदार सर्वात जास्त असले तरी सुद्धा ओबीसींमध्ये माळी आणि धनगर या समाजाचं मतदान सुद्धा लक्षणीय आहे. इथं मराठा समाज सुमारे 30% आहे, धनगर समाज 15%, तर अनुसूचित जातीतील मतदार 20% आहेत. यासोबतच 10 ते 15% माळी तर मुस्लिम समाज देखील इथे 10 ते 15% आहे आणि काही लोकसंख्या ही वंजारी, पारधी, वडार अशा जातींची सुद्धा दिसून येते. मंडळी, इथे भटक्या विमुक्त जाती जमातींची संख्या देखील लक्षणीय आहे. मराठा बहुसंख्य असलेल्या या मतदारसंघात रोहित पवार यांनी मराठा
एकीकरणाचं कार्ड वापरून 2019च्या निवडणुकीत विजय मिळवल्याचं राजकीय जाणकार सांगतात। शिवाय हा मतदारसंघ मराठवाड्याच्या जवळ असल्यामुळे यावेळी जरांगे फॅक्टर सुद्धा इथे निर्णायक ठरेल असं सांगण्यात येत आहे। आणि सध्या जरांगे यांची एकंदरीतच भूमिका बघितली तर ती भाजप विरोधी आणि अर्थातच या मतदारसंघात रोहित पवार यांना सोयीची ठरू शकते असंही अनेकांचं मत आहे। शिवाय इथल्या मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय या 3 जातींनी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केल्याचं दिसून आलेलं होतं। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार शिंदे यावरती काय मात्रा शोधतात यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील। शिवाय राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्यानं धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा सुद्धा इथे महत्त्वाचा ठरतो। अशातच राम शिंदे इथं कशी जातीय समीकरण जुळवतात यावर बरीचशी गणितं अवलंबून असतील असं राजकीय जाणकार सांगतात। मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात धारदार टीका सुद्धा केलेली होती। शिवाय अजित पवार गटातील नेते सुद्धा रोहित पवार यांना अनेकदा लक्ष करताना दिसलेत। 2019 साली मीच रोहितला कर्जत जामखेड मधून निवडणूक लढवण्याचा सल्ला दिलेला होता, तसंच त्याला मदतही केलेली होती असा दावा अजित पवार यांनी मध्यंतरी भाषणात केलेला होता। तर रोहित पवार यांनी सुद्धा पलटवार करताना बारामती लोकसभेप्रमाणेच कर्जत जामखेड मधून पवार कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवलेली होती। दरम्यान राष्ट्रवादी फुटीनंतर सध्या रोहित पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच मतदारसंघासोबतच ते राज्यातील इतर भागांमध्ये जाऊन सुद्धा प्रचार सभा घेत आहेत। तर दुसरीकडे राम शिंदे हे राज्याचे माजी मंत्री असून सुद्धा ते मतदारसंघामध्येच तळ ठोकून थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरम्यान इथं प्रचार करताना आपण 2.5 वर्षांमध्ये सर्वात जास्त निधी मिळवला आणि त्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या मुद्द्यावरती रोहित पवार हे भर देताना दिसतायत। तर त्यांनी जामखेड तालुक्याला कुकडी कालव्याच्या पाण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं, ते अपूर्णच आहे। शिवाय स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यांना रोहित पवार विश्वासात घेत नाहीत। सबकुछ बारामती असा त्यांचा कारभार असून हे बदलायचं असेल आणि आपला विकास साधायचा असेल तर स्थानिक भूमिपुत्र हवा अशी भूमिका राम शिंदे मांडतात। दरम्यान शिंदे यांच्या प्रचारासाठी जामखेड येथे गुरुवारी संध्याकाळी भाजपचे नेते माजी आमदार पाशा पटेल यांची सभा झाली। यावेळी भर सभेत महिला भगिनी समोर उपस्थित असताना पाशा पटेल यांनी अश्लील भाषा वापरली, तसेच सभेत अनेकदा अश्लील हातवारे केले। त्यांच्या या कृत्याचा मतदारसंघातील महिलांनी तीव्र भाषेत निषेध व्यक्त केलाय। शिवाय पाशा पटेलांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास महिलांनी जोडे मारत पुतळा दहनही केलाय। मंडळी, या घटनेनंतर कुठेतरी भाजपचे स्थानिक नेते महिलांच्या रडारवरती असल्याचं चित्र दिसतंय आणि त्यामुळेच इथे सध्या थोड्याफार प्रमाणात भाजप बॅकफूटवर गेल्याचं दिसतंय। तसंच दुसरा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रोहित पवारांनी सर्व जाती धर्मियांच्या धार्मिक स्थळांसाठी दिलेला भरघोस निधी आणि त्यातून त्यांची बदललेली हिंदू सहिष्णू संस्कृती जपणारा नेता अशी इमेज हा मुद्दा सुद्धा कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांसाठी गेम चेंजर ठरेल असं बोललं जातंय। त्याच्या जोरावरती रोहित पवारांचं पारडं अधिक जड असल्याचं बोललं जात आहे। मंडळी, एकंदरीतच सध्या कर्जत जामखेडच्या प्रचारात भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचा आणि कर्जत जामखेडचा विकास अशा टॅगलाइन्स आणि यासोबतच वेगवेगळ्या जातीय समीकरणांची जुळवाजुळव पुन्हा एकदा केली जात असल्याचं दिसून येत आहे। एकीकडे रोहित पवारांनी त्यांच्या कार्यकाळात कर्जत जामखेडसाठी हजारो कोटींचा निधी आणि वेगवेगळ्या योजना आणल्याचा दावा केला जातोय, तर दुसरीकडे राम शिंदे यांनी महायुती सरकारची कामे, शिवाय स्थानिक असल्याचा मुद्दा आणि 2019 आधी त्यांनी केलेल्या कामांचा दाखला देत प्रचाराला सुरुवात केली आहे। पण मंडळी, काटेकी टक्कर होत असलेल्या या मतदारसंघामध्ये इथला विकास करायला भूमिपुत्रच पाहिजे असं शिंदे सध्या म्हणतायत। शिवाय त्यांना इथली जातीय समीकरण बघून त्यातून मार्ग काढावा लागणार आहे। तर रोहित पवार यांचे अजितदादा गटाशी सध्या मतभेद असल्यामुळे त्यांना भाजपा आणि पवार घराणं अशी दुहेरी लढाई इथे लढायची आहे। त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक सोपी नाहीये असं तिथले स्थानिक जाणकार सांगतायत। मंडळी, एकंदरीतच हाय व्होल्टेज होणाऱ्या या लढतीमध्ये कोण बाजी मारेल हे सध्या तरी सांगणं कठीण वाटत असल्याचं स्थानिक राजकीय जाणकार सांगतायत। पण तुम्हाला काय वाटतंय, यावेळी नेमकं कोण बाजी मारेल? कर्जत जामखेड मधून कोण आमदार होईल आणि पुढचा कर्जत जामखेडचा आमदार कोण व्हायला पाहिजे? तुमची मतं आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी विशेष भरीला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।